जय शिवराय मित्रांनो, घेऊन आलेलो आज तुमच्यासाठी मॉक टेस्ट ॲनालिसिस. आजची तारीख आहे 18/1/2026. रोजगार विथ अंकितवरती तुम्ही जर टेस्ट सोडत असाल तर तुम्हाला हे मॉक टेस्ट ॲनालिसिस बघणं खूप जरुरी आहे, कारण की त्याच्यावरून समजेल तुम्हाला तुमची प्रॅक्टिस कशी चालू आहे आणि तुम्हाला किती मार्क्स येत आहेत आणि पोरांना किती मार्क्स येत आहेत. तर कारण की आता आपल्याजवळ जवळपास 200 जण ग्रुपमध्ये ॲड झालेले आहेत, तर ते तिथं सर्वजण लगभग स्क्रीनशॉट शेअर करतात. तर त्या स्क्रीनशॉटवरून पण मला समजते की आपली रँक काय आहे आणि मुलांचा कसा परफॉर्मन्स चालू आहे. कारण की आपण तिथं आपली जर रँक बघत असाल तर ते जास्त करून UP आणि बिहारचे मुलं तिथं जुडलेले आहेत. तर तिथं ते रँक म्हणजे आपल्याला बरोबर समजत नाही, कारण की आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांसोबत कॉम्पिटिशन, आपलं फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांसोबत कॉम्पिटिशन आहे, इतर राज्यातल्या मुलांसोबत नाही. म्हणून आपण आपल्या राज्यातल्या मुलांसोबतच आपलं कम्पॅरिझन केलं पाहिजेत, इतर मुलांसोबत नाही केलं पाहिजेत, कारण की त्यांना किती पण मार्क्स असले तर त्यांचं कॉम्पिटिशन आपल्यासोबत नाही आहे. तर चला, व्हिडिओला उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करून घेऊ आणि सांगू आज कोणत्या कोणत्या विषयामध्ये किती किती मार्क्स हवे आहेत आणि की आजचा टार्गेट स्कोर किती होता आणि आज किती मार्क्स असतील तर तुम्हाला तुमच्या मनपसंत पोस्ट किंवा कमीत कमी कट ऑफवर जाणारी पोस्ट समजा BSF भेटून जाईल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. तर मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो, माझे रिझनिंगमध्ये 19 बरोबर आहेत आणि एक चुकलेला आहे, तो म्हणजे तो आयत मापण्याचा क्वेश्चन होता, तोच चुकला असेल. तसं तर ॲन्सर की अधिक ते खुलली नाही आहे, कारण की ते मला वाटते काय 24 तासांनी खुलते, कारण की मी बघितलं तर ते खुलले नाही. त्याच्यामध्ये समजत नाही कोणता क्वेश्चन चूक झालेला आहे. तर सध्या तर माझे 19 बरोबर आहेत आणि एक चुकलेला आहे. आणि GSमध्ये मित्रांनो माझे 9 बरोबर आहेत आणि 11 चुकलेले आहेत. तर आज GS खूप टफ होतं. तसं रिझनिंग एवढं टफ नव्हतं मित्रांनो, पण रिझनिंगमध्ये असं म्हणता येईल आपल्याला की थोडं मॉडरेट होतंच. म्हणजे माझी जास्त प्रॅक्टिस झालेली आहे, त्याच्यामुळे मला रिझनिंग थोडं म्हणजे इझीच जाते, म्हणून माझे 19 बरोबर आले त्याच्यामध्ये आणि एकच चुकलं. तर माझे GSमध्ये फक्त 9 बरोबर विचारले. GS यांनी खूप हार्ड विचारलेलं होतं मित्रांनो. आज करंट अफेअर्सचे 3-4 क्वेश्चन होते लगभग. आणि असं असं GS तर दिल्ली पोलीसला पण नाही विचारलं आणि यांनी इथं इतकं भारी GS विचारलं आहे. GS तर जाऊ द्या मित्रांनो, मॅथ पण भारीच विचारलेलं आहे. काय माहीत असं मॅथ विचारतात हे, कारण की पेपरामध्ये असं मॅथ येत नाही आहे मित्रांनो, मला माहीत आहे. मी दिल्ली पोलीसचा पेपर दिलेला आहे, त्याच्यामध्ये मला लगभग आपल्या 67 मार्क्स आहेत आणि तिथं पण माझे मॅथमध्ये 15पैकी 13 क्वेश्चन बरोबर आहेत. आणि इथं बघा काही स्कोर होत नाही आहे. काय म्हणजे हे टेस्ट खूप भारी टाकत आहेत मित्रांनो. माझे मॅथमध्ये फक्त 14च बरोबर आलेले आहेत. मी 18 सोडवले होते, माझे 4 चुकले, 2 अटेम्प्ट होते मित्रांनो. तसेच मॅथ खूप भारी होतं मित्रांनो आजचं. म्हणजे तुमचे टर्न सांगणार आहे की किती बरोबर यायला पाहिजे होते. आता सध्या तर मी माझा स्कोर सांगत आहे फक्त तुम्हाला. आणि माझे हिंदीमध्ये 20पैकी 20 बरोबर आहेत. त्याच्यामध्ये आज हिंदीमध्ये थोडं व्याकरणचा पार्ट जास्त होता मित्रांनो. तर व्याकरणमध्ये जर समजा तुमचे कमी पण आले असतील तर घाबरून जाऊ नका, कारण की हिंदी थोडं मॉडरेट लेवलचं होतं आज. तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की तुमचा काय टार्गेट स्कोर असायला पाहिजे होता आज आणि विषयावाईज तुमचे कसे कसे क्वेश्चन बरोबर यायला पाहिजेत होते. तर तुम्ही बरोबर ऐका मित्रांनो, जर GSमध्ये तुमचे 8 किंवा 9 किंवा 10 क्वेश्चन जर राईट झाले असतील आज, तर तुम्ही एकदम सेफ आहात मित्रांनो आणि तुमची प्रॅक्टिस चांगली चालू आहे. याच्यापेक्षा जर कमी होत असतील तर तुम्हाला प्रॅक्टिस वाढवण्याची गरज आहे, कारण की GS थोडं टफ होतं आजचं, थोडं म्हणजे चांगलंच टफ होतं. कारण की असं असं पण GS विचारत नाही आहे, एडीक्युटी हार्ड विचारत आहे GS, पण असं पण नाही विचारत आहे, मी सांगतो मित्रांनो तुम्हाला. आणि तसेच रिझनिंगमध्ये माझे म्हणजे तुमचे 17 ते 18 बरोबर यायला पाहिजे होते. माझे तर 19 बरोबर आले, पण तुमचे 17 ते 18 बरोबर जर येत असतील तर चालते, कारण की 2-4 क्वेश्चन त्याच्यामध्ये हार्ड लेवलचे आहेत मित्रांनो, जे की परीक्षेत याची पण शक्यता नाही आहे, कारण की त्याच्यात सीटिंग अरेंजमेंट वगैरेचे क्वेश्चन विचारत नाही आहे, ॲडिक्विटी. तसं तर तुमचे जर आज 17 ते 18 क्वेश्चन जर रिझनिंगमध्ये जर होत असतील तर तुम्ही एकदम स्वतःला सेफ समजून चला. आणि हिंदीमध्ये जर तुमचे 16, 17 किंवा 18 जर होत असतील तर तुम्ही एकदम सेफ समजा, कारण की 16वाला पण सेफ आहे मित्रांनो. आजचं हिंदी थोडं व्याकरणचा पार्ट जास्त होता आणि एवढं पण व्याकरण SSC GDला आजपर्यंत विचारलं नाही आहे. परंतु कसं आहे, एडिक्विटी कंपनी आहे, तर नवीन म्हणजे घेणार आहे, तर आपल्याला नेमकं माहीत नाही आहे की व्याकरण कसं विचारणार आहे, म्हणून ते आपण व्याकरणचं काही एवढं फिक्स नाही सांगू शकत. पण तरी पण मी CISF फायरमॅनची तयारी करत असतो, तर मला हे व्याकरण म्हणजे एवढं भारी जात नाही, म्हणून माझे हिंदीमध्ये 20पैकी 20 बरोबर आले. तर तुमचे 16-17 यायलाच पाहिजे होते. तसेच आजचा तुम्हाला टार्गेट स्कोर सांगतो मित्रांनो. त्याच्या अगोदर तुम्ही 2-4 क्वेश्चन पाहून घ्या मित्रांनो, कसे भारी भारी विचारले होते त्यांनी.
मॅथमध्ये तर ते हे विचारलं होतं स्क्वेअर रूटमध्ये ते हे होते 77 आणि 18 आणि मायनस करायचं होतं त्यांना एकामेकांतून. आणि ते 178 लिटरचा हे होता, ते 5-7च्या रेशोत होतं पहिले आणि 3-4च्या रेशोत करणं होतं. त्याच्यामध्ये किती पाणी ॲड करायचं होतं असं काहीतरी क्वेश्चन होता मित्रांनो तो. आणि व्याकरणामध्ये पण खूप म्हणजे 4-5 क्वेश्चन खूप टिपिकल होते मित्रांनो. तसेच तुमचा आजचा टार्गेट स्कोअर असायला पाहिजे मित्रांनो फक्त 108 ते 110च्या दरम्यान. जर तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही स्वतःला सेफ समजून चला, कारण की तुम्ही घाबरून जाऊ नका मित्रांनो. काही मुलांना समजा 125, 126, 130 पर्यंत मार्क्स असतील महाराष्ट्रातल्या, तर त्यांना घाबरून जायची गरज नाही आहे, कारण की ते खूप म्हणजे असे बोटावर मापणाऱ्यासारखे मुलं असतात मित्रांनो. मला स्वतःला आज 120 माझा 120 स्कोअर झालेला आहे आज स्वतःचा. तर तुम्हाला मी 108 ते 110च्या दरम्यान जर तुमचा स्कोअर होत असेल तर तुम्ही स्वतःला एकदम सेफ समजून चला, कारण की इतका पण हार्ड मॅथ येत नाही आहे मित्रांनो. कारण की माझ्या मॅथमध्ये जर 4 बरोबर असते तर माझा 130+ स्कोअर झाला असता आणखी. तर हे मॅथच मला हार्ड गेलं थोडंफार याच्यामधलं. तसं माझं मॅथ चांगलं आहे मित्रांनो, पण मी मॅथ याच्यामध्ये हार्डच विचारलेलं आहे. तर तुम्ही घाबरून जाऊ नका, असं मॅथ म्हणजे विचारायची काही शक्यता नाही वाटत आहे मला. तर तुमचे जर 108 ते 110च्या दरम्यान जर स्कोअर बनत असेल तर एकदम स्वतःला सेफ समजून चला. आणि आपल्या ग्रुपमध्ये मुलं पण आहेत मित्रांनो, मुली पण आहेत. मुलांचा सेपरेट ग्रुप आहे, मुलींचा सेपरेट ग्रुप आहे. मुलांसाठी मी जे मुलं नवीन व्हिडिओ बघत आहेत आणि ॲड होण्याचं त्यांचं इच्छा आहे त्यांना मी लिंक लावून देईल मित्रांनो या व्हिडिओच्या खाली. तर तुम्ही त्या लिंकवरून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला डायरेक्ट जॉईन होऊ शकता. तसेच मुलांचा ग्रुप हा आहे आणि मुलींचा ग्रुप हा आहे. तर याच्यामध्ये मुलं 200+ मुलं आहेत मित्रांनो. तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये ॲड होऊन जा. आणि महाराष्ट्रातले सर्व SSC GD करणारे मुलं आहेत आणि आपण त्या ग्रुपमध्ये 1000 मुलांचं टार्गेट ठेवलेलं आहे. म्हणजे 2 ग्रुप करू आपण मुलांचेच. तर 1000 मुलं जर त्याच्यात हे झाले मित्रांनो, ॲड झाले, तर आपण पुढे चालून समजा SSC GDचा पेपर झाल्यानंतर ॲन्सर की आल्यानंतर आपण पण जसे रोजगार अंकितवरचे सर गुगल फॉर्मनी मार्क्स घेतात मुलांचे, तसे आपण पण घेऊ. आणि आपण मुलांना सांगून शकतो मग त्याच्यावरून की समजा तुम्ही टार्गेट किती ठेवा आणि म्हणजे आपला स्कोअर किती असेल तर आपण फिजिकलची तयारी करायला हवी. कारण की त्याच्यावरून आपल्याला समजून जाईल की महाराष्ट्रातलेच मुलं आहेत. तर तसं ते सर सेंट्रल लेवलले हे सांगतात. तर मग त्याच्यामध्ये आपला कट ऑफ थोडा जास्तच देतात सांगून तुम्ही पाहू शकता. मी कट ऑफसाठी जुने व्हिडिओ जे बनवले होते मित्रांनो त्याच्यापेक्षा 1 मार्क्स कमी कट ऑफ गेला. म्हणजे मी 109 सांगितला होता OBCचा आणि 108 फायनल कट ऑफ गेला. माझे व्हिडिओ जुने आहेत ते बघून घ्या आतापर्यंत. कारण की मी खूप दिवस झाले SSCची तयारी करतो मित्रांनो, त्याच्यामुळे मला एक्सपिरियन्स आहे या गोष्टींचा. म्हणून मी असंच सांगतो तुम्हाला. कोणत्या गोष्टी अशा वाऱ्यावर सांगत नाही मी तुम्हाला. तर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते पण आपल्या ग्रुपमध्ये ॲड होतील आणि आपल्या व्हिडिओला बघतील आणि त्यांना पण काहीतरी मोटिवेशन भेटेल. आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, कारण की आजच्या व्हिडिओला आपण 150 लाईकचं टार्गेट ठेवलेलं आहे. तर ते तुम्ही माझं पूर्ण करून देसाल तर मी तुम्हाला असेच चांगले व्हिडिओ बनवत जाईल. आणि तुम्हाला काही व्हिडिओ संबंधित तक्रार असतील किंवा आधी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी सर्व विषयावर व्हिडिओ बनवलेले आहेत. मॅथ, रिझनिंग कसं चांगलं करावे, तसेच मेन टॉपिक ते सर्व आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. ते सर्व बघून घ्या मित्रांनो तुम्ही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. तर जय शिवराय मित्रांनो.